मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशन साहित्य कट्टातर्फे रविवार 16 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांची वारी साहित्याच्या दारी या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 या वेळात एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर कल्पना भांगे यांची निवड करण्यात आली आहे। हे संमेलन सर्व रसिकांसाठी खुले आहे अशी माहिती या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आणि पुणे सिंहगड रोड डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर विद्युलता दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी डॉक्टर कल्पना भांगे, पुणे सिंहगड रोड डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉक्टर जीवन आठवळे, उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर येडगे, खजिनदार डॉक्टर राजश्री काकडे, तेजस्विनी चेअरमन डॉक्टर रेशमी खैरनार आदी उपस्थित होते। या संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय व्यवस्थापक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव, प्रसिद्ध उद्योजक आणि द नेचर समूहाचे चेअरमन सुशीलकुमार देशमुख, पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक डॉक्टर सतीश देसाई आणि भारतीय हॉस्पिटलच्या प्रमुख संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। यानिमित्त सकाळी 9 वाजता निघणाऱ्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन डॉक्टर संपदा जोशी, डॉक्टर शेखर येडगे आणि डॉक्टर अरविंद सरसंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। यानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर अस्मिता जगताप, डॉक्टर निलेश जगताप आणि राजश्री काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी 12:15 वाजता डॉक्टर हे उत्तम लेखक होऊ शकतात का या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉक्टर प्रदीप पाटील, डॉक्टर गोपाळ गावडे, डॉक्टर राजेश गुप्ते, डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी आणि डॉक्टर विवेक बिल्लमपेल्ली सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मानसी पहाडे करणार आहेत। डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर अमित बिडवे, डॉक्टर दिलीप देवधर, डॉक्टर सदानंद बोरसे, निखिल गजेंद्र गडकर आदी यावेळी मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पुणे सिंहगड रोड डॉक्टर असोसिएशननी यावेळेस पहिल्यांदा डॉक्टरांनी आयोजित केलेलं साहित्य संमेलन 16 फेब्रुवारी रोजी एस एम जोशी सभागृहामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर आणि लेखक यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे। आत्ताच आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांचं काही योगदान हवं याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत। याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील म्हणजे जे मान्यवर आहेत असे साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, या सगळ्यांना व्यासपीठावरती बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आपण वाव देणार आहोत। या निमित्ताने आम्ही कविता स्पर्धा आणि कथा स्पर्धा घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यातील निवडक कथा ज्या आहेत त्यांना सादरीकरण करण्यासाठी तिथे संधी देणार आहोत। एक कार्यशाळा पण आहे त्याच्यामध्ये की ज्या कार्यशाळेमधून आपण पॉडकास्ट कसं लिहावं, लेखन कसं करावं, संपादकीय लेखन कसं करावं किंवा कथा कशी लिहावी, त्याची सुरुवात कशी असावी याची कार्यशाळा आहे। या कार्यशाळेमधून आपण जे नवीन लेखक आहेत यांना आपण कसं लिहायचं किंवा आपल्याला प्रसिद्ध करायचं असेल की आपण आपलं पुस्तक कसं प्रसिद्ध करायचं याच्यासाठीची ती कार्यशाळा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे।